चला आता आपण आपला चॅप्टर स्टार्ट करतोय. या चॅप्टर मध्ये सगळ्यात सुरुवातीला आपण आपलं डिस्कशन सुरू करूयात. आयसीटी म्हणजे काय, ओके, व्हॉट इज इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, या पॉइंट पासून आपण आपलं डिस्कशन स्टार्ट करतोय. आता आयसीटी म्हणजे काय हे समजून घ्या. सगळ्यात आधी आयसीटी म्हणजेच इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. आता जेव्हा आपण कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणतो, कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजे काय, तर अशी टेक्नॉलॉजी जी की आपण कम्युनिकेशन पर्पज साठी वापरतो त्याला आपण इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणतो. आपल्याला माहित आहे की ओल्ड डेज मध्ये जेव्हा सायन्स इन्व्हेंट झालं नव्हतं किंवा बरेच काही शोध लागले नव्हते, कम्प्युटरचा शोध लागला नव्हता, मोबाईलचा लागला नव्हता, टेलिफोनचा लागला नव्हता, तेव्हा सुद्धा इन्फॉर्मेशन आपण एक्सचेंज करत होतो विथ द हेल्प ऑफ लेटर्स. ओके, त्यानंतर सायन्समध्ये बऱ्याच डेव्हलपमेंट झाल्या, बरेच इन्व्हेन्शन झाले. त्यानंतर आपण टेलिग्रामचा शोध लावला, त्यानंतर टेलिफोनचा शोध लावला, रेडिओचा शोध लावला. ओके, असे वेगवेगळे डिव्हाइसेस नंतर आपण इन्व्हेंट करत गेलो आणि आज आपल्याजवळ कम्प्युटर्स आहेत, मोबाईल्स आहेत, यांच्या मदतीने सुद्धा आपण कम्युनिकेट करतो. ओके, द टर्म कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी इन्क्लूड्स कम्युनिकेशन डिव्हाइसेस. आता ही जी काही टर्म आहे कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, ती कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजे काय, तर इट इज द सायन्स और इट इज द स्टडी ऑफ दोज डिव्हाइसेस अँड यूज ऑफ दोज डिव्हाइसेस. आता हे डिव्हाइसेस कोणते आहेत, तर हे डिव्हाइसेस म्हणजे कम्प्युटर्स आहेत, फोन आहेत, यांच्या सगळ्यांची स्टडी आणि या सगळ्या डिव्हाइसेसचा यूज करून आपण जे काही करतो, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करतो, याला आपण इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणतो. आता हे जे काही डिव्हाइसेस आहेत कम्युनिकेशन डिव्हाइसेस, आपल्याला माहित आहेत की आपण राईट नाऊ फ्रॉम टेलिफोन, आपल्याला सायन्स मधले इन्व्हेन्शन आपण पाहिले होते. टेलिफोनचा शोध जेव्हा लावला होता ग्रॅहम बेल यांनी, तेव्हा आपण फोन युजिंग टेलिफोन वी वेर ट्राइंग टू एक्सचेंज इन्फॉर्मेशन. दोन लोक टेलिफोनवर बोलत असतील, ते लोक एकमेकांमध्ये इन्फॉर्मेशन शेअर करत होते विथ द हेल्प ऑफ देअर व्हॉइस. ओके, त्यानंतर आपण पाहिलं की कम्प्युटरचा शोध लागला. कम्प्युटरच्या शोधानंतर सगळ्यात पहिला कम्प्युटर डिझाईन केला गेला 1946 मध्ये, ज्याचं की नाव ENIAC कम्प्युटर होतं. ओके, आता हा जो काही कम्प्युटर होता, हा कम्प्युटर डिझाईन केल्यानंतर हा कम्प्युटर वापरात आणला गेला. ENIAC नावाचा जो सगळ्यात पहिला कम्प्युटर इन्व्हेंट केला गेला किंवा डिझाईन केला गेला 1946 मध्ये, तो कम्प्युटर डिझाईन केला गेला युनिव्हर्सिटी ऑफ पेनिसिल्वानिया, एक युनिव्हर्सिटी आहे US मध्ये, अमेरिकेत. तिथं हा कम्प्युटर, सगळ्यात पहिला कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर डिझाईन केला गेला. ओके, त्याचं नाव ENIAC होतं. आता बऱ्याच लोकांना ENIAC त्याचं नाव का ठेवलं हे माहित नाही. तर ENIAC त्याचं नाव याच्यासाठी ठेवण्यात आलं, जे काही डिव्हाइस त्यांनी तयार केला होता त्या डिव्हाइसला त्यांनी नाव दिलं होतं इलेक्ट्रॉनिक न्यूमरिकल इंटिग्रेटर अँड कम्प्युटर. मी परत एकदा सांगतोय, इलेक्ट्रॉनिक न्यूमरिकल इंटिग्रेटर अँड कम्प्युटर, या त्याच्या फुल नेम वरून त्याचं शॉर्ट फॉर्म करण्यात आलं आणि त्याला नाव देण्यात आलं ENIAC. ENIAC स्टँड्स फॉर इलेक्ट्रॉनिक न्यूमरिकल इंटिग्रेटर अँड कम्प्युटर. याच्यावरून त्यांनी त्या कम्प्युटरला नाव दिलं ENIAC. हा कम्प्युटर डिझाईन केला होता 1946 मध्ये. कुठे डिझाईन करण्यात आला, युनिव्हर्सिटी ऑफ पेनिसिल्वानिया, अमेरिका. ओके, त्यानंतर या कम्प्युटरला, हा सगळ्यात पहिला इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर होता, त्यामुळं याला फर्स्ट जनरेशन कम्प्युटर म्हणण्यात आलं. इट वॉज द फर्स्ट जनरेशन कम्प्युटर. ओके, ENIAC वॉज द फर्स्ट जनरेशन कम्प्युटर. आणि अशाच टाईपचे वेगवेगळे कम्प्युटर्स नंतर 1946 पासून 1959 पर्यंत खूप मोठ्या प्रमाणावर वापरले गेले. हा जो काही ENIAC नावाचा कम्प्युटर होता, हा कम्प्युटर US आर्मीकडे होता. US आर्मी याला वापरत होती वेगवेगळ्या त्यांच्या पर्पजेससाठी, वेगवेगळ्या कामांसाठी US आर्मी हा कम्प्युटर वापरत होते. एका प्रकारे डिफेन्ससाठी हा कम्प्युटर तयार करण्यात आला होता, डिफेन्स पर्पजसाठी हा कम्प्युटर तयार करण्यात आला होता. ओके, आणि याचं नाव होतं ENIAC. ENIAC, द वर्ड ENIAC स्टँड्स फॉर इलेक्ट्रॉनिक न्यूमरिकल इंटिग्रेटर अँड कम्प्युटर, आणि याला आपण म्हणतो फर्स्ट जनरेशन कम्प्युटर. याच ENIACच्या वेगवेगळे व्हर्जन 1946 पासून 1959 पर्यंत डेव्हलप करण्यात आले आणि ते खूप मोठ्या प्रमाणावर वापरण्यात आले. ओके, ENIAC नंतर अजून बरेच कम्प्युटरच्या जनरेशन नंतर डिझाईन करण्यात आल्या, डेव्हलप करण्यात आल्या. आता हा जो काही कम्प्युटर होता, दिस कम्प्युटर इज कन्सिडर्ड टू हॅव गॉन थ्रू 5 जनरेशन्स. याच्या नंतर 5 वेगवेगळ्या जनरेशन्स आल्या.
ओके. फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन, फोर्थ जनरेशन अँड फिफ्थ जनरेशन. ओके. तर कम्प्युटरच्या या ज्या काही जनरेशन नंतर यूज मध्ये आल्या, त्या यूज मध्ये येण्यावर ज्या टेक्नॉलॉजी पासून ते कम्प्युटर बनले होते यांचा खूप मोठा सहभाग होता. फॉर एक्झाम्पल, जो फर्स्ट जनरेशन कम्प्युटर होता इनियाक कम्प्युटर, तो व्हॅक्युम ट्यूब पासून बनलेला होता. व्हॅक्युम ट्यूबला आपण वॉल्व सुद्धा म्हणतो. इनियाक वॉज मेड फ्रॉम वॉल. इट इज अ वॉल बेस्ड कम्प्युटर. ओके. त्यानंतर सेकंड जनरेशन, जी कम्प्युटरची सेकंड जनरेशन आली, ती जनरेशन ट्रान्झिस्टर बेस्ड कम्प्युटरची होती. ही जनरेशन 1959 पासून 1963 पर्यंत चालली. Second generation of computer was called as transistor based computer, and these computers were used from 1959 to 1963. या ड्युरेशन मध्ये हे कम्प्युटर यूज केले गेले. ओके. त्यानंतर कम्प्युटरची थर्ड जनरेशन आली, ज्याला की आपण आयसी बेस्ड कम्प्युटर्स म्हणतो. आयसी बेस्ड कम्प्युटर, दे वेर युज्ड फ्रॉम 1963 टू 1971. ओके. त्यानंतर फोर्थ जनरेशन ऑफ कम्प्युटर्स आले 1972 पासून 2010 पर्यंत. ही फोर्थ जनरेशन कम्प्युटरची चालली, ज्याला की आपण मायक्रो प्रोसेसर बेस्ड कम्प्युटर्स म्हणतो, आणि याला आपण VLSI बेस्ड कम्प्युटर्स सुद्धा म्हणतो. ओके. ही जनरेशन चालली 1972 टू 2010, म्हणजे आतापर्यंत ही जनरेशन चालत होती, फोर्थ जनरेशन. आणि 2010 पासून 2010 पासून पुढं आतापर्यंत आपण यूज करतोय फिफ्थ जनरेशन ऑफ कम्प्युटर. वी आर युझिंग फिफ्थ जनरेशन ऑफ कम्प्युटर, ज्याला की आपण सीमॉस बेस्ड कम्प्युटर म्हणतो. हायब्रिड सीमॉस किंवा सीमॉस बेस्ड. ज्याला सीमॉस म्हणजे काय, कॉम्प्लिमेंटरी मॉस्फेट, कॉम्प्लिमेंटरी मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर ज्याला आपण म्हणतो, याच्या बेसवर तयार करण्यात आलेली एक जनरेशन, याला की फिफ्थ जनरेशन ऑफ कम्प्युटर आपण म्हणतो. आता हे झाल्या कम्प्युटरच्या वेगवेगळ्या जनरेशन्स. ओके. कम्प्युटर सोबतच मोबाईल फोन सुद्धा डेव्हलप झालेत, यांच्यामध्ये पण वेगवेगळ्या जनरेशन्स आपल्याला माहित आहेत. आता हे कम्प्युटर्स आपण कुठे यूज करतो? दे आर युज्ड एव्हरीवेअर. दे आर युज्ड इन युनिव्हर्सिटीज, दे आर युज्ड इन इंडस्ट्रीज, दे आर युज्ड इन रिसर्च फील्ड. ओके. आता यांच्यापासून बेनिफिट आपल्याला काय आहे ते आपल्याला माहित आहे. तर हे कम्प्युटर आपल्याला कॅल्क्युलेशनसाठी किंवा अरिथमॅटिक प्रोसेसिंगसाठी किंवा वेगवेगळे कामं करण्यासाठी सुद्धा हे कम्प्युटर आपल्याला बेनिफिशियल आहेत, युजफुल आहेत. त्यानंतर मोबाईल कशासाठी यूज करतो? मोबाईल इज मेनली युज्ड फॉर कम्युनिकेशन. Where it is used? It is used everywhere in our day-to-day life. It is used everywhere. We, as a human being, we are totally dependent upon mobile phones for most of our day-to-day tasks. त्यानंतर याचा बेनिफिट काय तर मोबाईल सारखे हँडहेल्ड डिव्हाइसेस हे आपल्याला कम्युनिकेशनसाठी आपण यूज करू शकतो. आपल्याला इझिली कम्युनिकेट करता येते, ईमेल पाठवता येतात, व्हॉट्सअप सारखे ऍप्लिकेशन यूज करून मेसेजेस पाठवता येतात, माहिती शेअर करता येते, युट्यूब सारखे ऍप्लिकेशन यूज करून आपल्याला वेगवेगळा व्हिडिओ कंटेंट बघता येतो. ओके. त्यानंतर रेडिओ आहे. रेडिओ कुठे यूज केला जातो? व्हॉट इट इज यूज फॉर? बेसिकली रेडिओ एक वन वे कम्युनिकेशनचा डिव्हाइस आहे. वन वे कम्युनिकेशन म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे, आपण रेडिओ ऐकतो. ओके. आपण आकाशवाणी ऐकतो, नांदेड केंद्र ऐकतो किंवा 91.1 रेडिओ ऐकतो. असे वेगवेगळे रेडिओचे जे काय आपण सेंटर स्टेशन आपण जे काय ऐकतो हे वन वे कम्युनिकेट करतात. वन वे म्हणजे काय तर रेडिओच्या त्या स्टेशनवरून जे काही लोक ही माहिती ब्रॉडकास्ट करत असतात, आपल्याला पाठवत असतात, ती आपण ऐकतो, पण आपण बोललेलं त्यांना ऐकू जात नाही. ओके. इट इज रेडिओ इज अ वन वे कम्युनिकेशन. इट इज युज्ड, कुठं यूज होते? हे यूज होते सिटीजमध्ये यूज होते बऱ्याचदा. हे रेडिओमध्ये AM नावाचा एक प्रकार असतो, जो की खेड्यागावापर्यंत सुद्धा ऐकू येतो. त्यानंतर बेनिफिट्स फ्रॉम इट्स यूज. आपल्याला माहित आहे रेडिओ सारखे डिव्हाइसेस, टेक्नॉलॉजिकल डिव्हाइसेस आपल्याला माहिती ट्रान्सफर करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. रेडिओच्या मदतीने आपण बातम्या पोहोचवतो, वेगवेगळे प्रोग्राम्स आपण रेडिओवर ऐकतो. एंटरटेनमेंटसाठी रेडिओ यूज होतो, माहिती कलेक्ट करण्यासाठी, माहिती ऐकण्यासाठी, बातम्या ऐकण्यासाठी सुद्धा रेडिओचा यूज केला जातो. ओके. त्यानंतर टेलिव्हिजन सेट कुठे यूज होतो? टेलिव्हिजन सेट आपण यूज करतो मुळात एंटरटेनमेंटसाठी. नाउ डेज टेलिव्हिजन सेट्स आर युज्ड फॉर नॉट ओनली एंटरटेनमेंट, इट इज युज्ड फॉर इन्फोटेनमेंट. इन्फोटेनमेंट म्हणजे काय? इन्फॉर्मेशन सुद्धा मिळवतो आपण आणि आपली एंटरटेनमेंट सुद्धा होते, ज्याला की आपण इन्फोटेनमेंट म्हणतो. टेलिव्हिजन इज युज्ड फॉर इन्फोटेनमेंट, इन्फॉर्मेशन प्लस एंटरटेनमेंट. कुठे यूज केल्या जाते? हे टेलिव्हिजन सेट्स आपण घरी यूज करतो, वेगवेगळ्या पब्लिक प्लेसेसला यूज करतो. आणि यांच्यापासून बेनिफिट काय तर टेलिव्हिजन मधून आपल्याला माहिती मिळत असते.
बाहेरच्या जगाबद्दल आपल्याला माहिती मिळत असते, बाहेर काय चालू आहे, आपण बातम्या बघतो, डिस्कवरी सारखे चॅनल बघून आपल्याला सायन्स बद्दल माहिती मिळते, हिस्ट्री चॅनल सारखे चॅनल्स बघून आपल्याला हिस्ट्री बद्दल माहिती मिळते. असे वेगवेगळे याचे युजेस आहेत, बेनिफिट्स आहेत आपल्याला. ओके, तर हे झाले वेगवेगळे कम्युनिकेशन डिव्हाइसेस आणि त्यांचे युजेस. आता त्यानंतर आपण फोकस करणार आहोत कम्प्युटर्सवर. कम्प्युटर्स काय आहेत हे आपण बघणार आहोत. आता नेमकं जाणून घेणार आहोत हे कम्प्युटर काय आहेत ते. द एंट्री ऑफ कम्प्युटर इन ऑल फील्ड्स in the age of technology has been possibly only due to the increased speed of computers. जसं जसं कम्प्युटरच्या जनरेशन येत गेल्या तसं तसं हे कम्प्युटर्स सगळ्या फील्डमध्ये नंतर यूज करण्यात आले. सगळ्यात आधी आपण पाहिलं होतं फर्स्ट जनरेशन ऑफ कम्प्युटर, इनियाक कम्प्युटर, त्याला फक्त डिफेन्स पर्पजसाठी यूज करत होतं. कोण यूज करत होतं? अमेरिका. अमेरिका त्यांच्या आर्मीसाठी या इनियाक कम्प्युटरला यूज करत होती डिफेन्स पर्पजसाठी. ओके, त्यानंतर सेकंड जनरेशन ऑफ कम्प्युटर्स आले, ट्रान्झिस्टर बेस्ड कम्प्युटर. या कम्प्युटरला नंतर इंडस्ट्रीमध्ये सुद्धा वापरल्या जाऊ लागलं. त्यानंतर थर्ड जनरेशन ऑफ कम्प्युटर्स आले, आयसी बेस्ड कम्प्युटर, ज्यांना की नंतर घराघरापर्यंत पोहोचवण्यात आलं आणि प्रत्येक घरात कम्प्युटर आलेत आणि आपण आता त्या कम्प्युटरच्या मदतीने वेगवेगळे कामं करतो. आज सुद्धा लॉकडाऊनच्या काळात आपण घरी बसून या कम्प्युटरच्या मदतीनं आपण शिकत आहोत झूम सारख्या ऍपवरून. ओके, सो दिस वॉज ऑल अबाउट डिफरंट युजेस ऑफ कम्प्युटर अँड इट इज युज्ड इन नियर अबाउट एव्हरी फील्ड. एज्युकेशन फील्डमध्ये यूज होते, रिसर्चमध्ये यूज होते, हॉस्पिटल्समध्ये कम्प्युटर्स यूज होतात, डिफेन्समध्ये यूज होतात, सगळीकडे हे कम्प्युटर काय केले जातात? यूज केले जातात. ओके, आता हे कम्प्युटर्स नेमकं काम कसे करतात ते आपण बघणार आहोत. नाऊ वी आर गोइंग टू स्टडी हाऊ डज अ कम्प्युटर वर्क. एखादा कम्प्युटर नेमकं काम कसं करतो. ओके, तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला एक डायग्राम दिसत आहे, त्या डायग्रामला नाव आहे वर्किंग ऑफ अ कम्प्युटर. या डायग्राम मध्ये इथं एक आपल्याला युनिट दिसतोय, याला आपण म्हणतो प्रोसेसिंग युनिट. ओके, जसं आपल्याला आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आपली बॉडी युजफुल आहे वेगवेगळे काम करण्यासाठी. ही बॉडी काय, एका प्रकारचा हार्डवेअर आहे आणि या बॉडीला, आपल्या बॉडीला इन्स्ट्रक्शन आपला माइंड किंवा आपला ब्रेन देत असतो. ओके, म्हणजे ब्रेन पासून येणाऱ्या कमांड्स याच्यावर आपली बॉडी ऑपरेट करत असते, काम करत असते. ओके, तसंच कम्प्युटरमध्ये सुद्धा एक प्रोसेसिंग युनिट असतो. या प्रोसेसिंग युनिटला आपण कीबोर्डच्या मदतीनं, माऊसच्या मदतीनं, कॅमेऱ्याच्या मदतीनं आणि स्कॅनरच्या मदतीने वेगवेगळे इनपुट्स देत असतो. हे इनपुट्स आपण प्रोसेसिंग युनिटला देतो. आता हे प्रोसेसिंग युनिट म्हणजे काय? एका प्रकारचा ब्रेन आहे कम्प्युटरचा. प्रोसेसिंग युनिटलाच आपण कम्प्युटरचा ब्रेन म्हणून सुद्धा कन्सिडर करतो. प्रोसेसिंग युनिट मध्ये 3 वेगवेगळे सेक्शन्स असतात. एक असते मेमरी युनिट, दुसरं असते कंट्रोल युनिट आणि तिसरं असते ALU युनिट. ओके, प्रोसेसिंग युनिट कन्सिस्ट ऑफ 3 डिफरंट सेक्शन्स. फर्स्ट इज मेमरी युनिट, सेकंड इज कंट्रोल युनिट आणि थर्ड इज ALU युनिट. आता हे मेमरी युनिट काय आहे, कंट्रोल युनिट काय आणि ALU युनिट काय आहे ते आपण बघूयात. आपण आता डिस्कस केलं होतं की या प्रोसेसिंग युनिटला इनपुट डिव्हाइसेस कडून आपण इनपुट देतो. इनपुट डिव्हाइसेस म्हणजे काय? स्कॅनर, कॅमेरा, माऊस, कीबोर्ड, हे झाले आपले इनपुट डिव्हाइसेस. आपल्याला माहित आहे की या डिव्हाइसेसच्या मदतीने आपण कम्प्युटरला इनपुट्स देत असतो. ओके, नेक्स्ट इज आउटपुट डिव्हाइसेस. आउटपुट डिव्हाइसेस काय असतात? आपल्या कम्प्युटरला जोडलेले प्रिंटर, त्यानंतर आपल्या कम्प्युटरला जोडलेली स्क्रीन, प्रिंटर झालं, स्क्रीन झालं, किंवा आपल्या कम्प्युटरला जोडलेले स्पीकर्स, यांना आपण काय म्हणतो? आउटपुट डिव्हाइसेस म्हणतो. ओके, आता या आउटपुट डिव्हाइस यांना आउटपुट डिव्हाइस का म्हणायचं? कारण या डिव्हाइसेसवर आपण जे काही आपल्याला डिझायर्ड आपलं आउटपुट आहे किंवा आपल्याला जे काही पाहिजे असते ते आपण मिळवतो. फॉर एक्झाम्पल, आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर आपण जे काही करायलो कम्प्युटरवर ते आपल्याला दिसत असते, त्याचा रिझल्ट आपल्याला दिसत असते. ओके, फॉर एक्झाम्पल आपण एखादं कॅल्क्युलेटर यूज करतो कम्प्युटरवर किंवा एखादी पेंटिंग करतो पेंटमध्ये, तर हे सगळी इन्फॉर्मेशन किंवा हे सगळं आपण जे काही करतोय हे आपल्याला आउटपुट डिव्हाइस म्हणून स्क्रीनवर दिसत असते. तसंच प्रिंटर आहे. प्रिंटरवर आपण जे काही टाईप केलं कम्प्युटरवर आणि एखादा डॉक्युमेंट सेव्ह केला तर त्याची आपण प्रिंटरच्या मदतीने काढू शकतो. त्यामुळे या प्रिंटरला, या स्क्रीनला आपण आउटपुट डिव्हाइस म्हणतो. सिमिलरली स्पीकर्सवर आपण साऊंड ऐकू शकतो, गाणे ऐकू शकतो, त्यामुळे हे स्पीकर सुद्धा आउटपुट डिव्हाइस झाले. ओके, इन दिस वे अ कम्प्युटर कन्सिस्ट ऑफ 3 डिफरंट सेक्शन. फर्स्ट सेक्शन इज अ इनपुट युनिट, second section is a processing unit and third section is a output unit. इनपुट डिव्हाइसेस किंवा इनपुट युनिट काय असते आपण ते पाहिलं, त्याचे एक्झाम्पल पाहिले.
आउटपुट डिव्हाइसेस काय असतात आपण ते पाहिलं, त्याचे एक्झाम्पल्स पाहिले. आता आपण बघणार आहोत प्रोसेसिंग युनिट काय असते ते. प्रोसेसिंग युनिट आपण आता डिस्कस केलं होतं. प्रोसेसिंग युनिट एका प्रकारचा ब्रेन असतो कम्प्युटरचा, ज्याला की आपण सीपीयू म्हणतो. ओके, आता त्या कम्प्युटर मधल्या या प्रोसेसिंग युनिट मध्ये सगळ्यात मेन पार्ट असतो मेमरीचा. अ मेमरी इज अ प्लेस फॉर स्टोरिंग डाटा विच इज ऑब्टेन फ्रॉम इनपुट and also the generated solution or answer by the computer. Memory is nothing but a place for storing data. आता ही मेमरी दोन प्रकारची असते, इंटरनल मेमरी अँड एक्सटर्नल मेमरी. ओके, मेमरी म्हणजे काय? इट इज अ प्लेस फॉर स्टोरिंग डाटा इन अ कम्प्युटर. ओके, ही मेमरी दोन प्रकारची असते, इंटरनल मेमरी अँड एक्सटर्नल मेमरी. या इंटरनल मेमरीचे परत आपण दोन टाईप किंवा दोन प्रकार पाडतो. पहिला असते रॅम आणि दुसरा असते रॉम. Internal memory is again classified into two types. First is RAM, second is ROM. सगळ्यात आधी रॅम काय असते आपण ते बघूयात. रॅम इज नथिंग बट रॅन्डम ऍक्सेस मेमरी. रॅम इज अ रॅन्डम ऍक्सेस मेमरी. दिस इज क्रिएटेड फ्रॉम इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स. इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स पासून रॅम बनवली जाते. बऱ्याचदा कम्प्युटरची जनरेशन कोणती आहे याच्यावर डिपेंड करते की रॅम कशी बनलेली आहे. फॉर एक्झाम्पल, जर आपण सेकंड जनरेशन कम्प्युटर बद्दल बोलायला गेलं तर सेकंड जनरेशन कम्प्युटर मधली रॅम ही ट्रान्झिस्टर पासून बनलेली होती. ओके, थर्ड जनरेशन मधली रॅम ही FETs पासून, फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर्स पासून बनलेली होती. फोर्थ जनरेशन कम्प्युटर मधली रॅम ही मॉसफेट पासून बनलेली होती. फिफ्थ जनरेशन कम्प्युटर मधली रॅम ही सीमॉस टेक्नॉलॉजी पासून बनलेली होती. असं वेगवेगळ्या कंपोनेंट्स पासून ही रॅम बनलेली असते. ओके, RAM is nothing but random access memory. RAM is one type of internal memory and it is created from electronic components such as transistors, MOSFETs. Okay, any electronic component can function only as long as it is supplied with electricity. आता ही RAM जी काही असते ही RAM तोपर्यंतच काम करते जोपर्यंत आपण याला पॉवर सप्लाय देत असतो, करंट सप्लाय देत असतो, तोपर्यंतच ही RAM काम करत असते. ओके, जेव्हा आपण एखाद्या कम्प्युटरला शटडाऊन करतो, टर्न ऑफ करतो, तेव्हा त्याच्या रॅम मध्ये, रॅन्डम ऍक्सेस मेमरी मध्ये स्टोअर असलेला सगळा डाटा इरेज होत असतो. याचा मिनिंग काय नीट लक्षात घ्या. रॅम इज अ टेम्पररी मेमरी. जेव्हा कधी आपण एखादा मोबाईल किंवा एखादा कम्प्युटर बंद करतो, या रॅम मध्ये जे काही स्टोअर केलेलं आहे ते सगळं इरेज होते, डिलीट होते. त्यामुळे या रॅमला आपण टेम्पररी मेमरी सुद्धा म्हणतो. ओके, सेकंड इज रॉम. ROM is nothing but read only memory. The information stored in the ROM can only be read. ROM मध्ये स्टोअर केलेली इन्फॉर्मेशन फक्त आणि फक्त आपण वाचू शकतो. ओके, त्याला आपण कुठल्याही प्रकारचे त्यात चेंजेस करू शकत नाही. ROM इज अ रीड ओनली मेमरी. ROM मध्ये स्टोअर असलेली इन्फॉर्मेशन आपण फक्त वाचू शकतो, त्यात कुठल्याही प्रकारचे आपण चेंजेस करू शकत नाही. ओके, द इन्फॉर्मेशन स्टोर्ड इन द ROM कॅन ओनली बी रीड. We cannot make changes to the information which is stored in the ROM. ROM मध्ये स्टोर्ड असलेल्या इन्फॉर्मेशनला आपण कुठल्याही प्रकारचे त्यात चेंजेस करू शकत नाही. हे झालं ROM. आता हे रॅम आणि ROM कशाचे प्रकार होते? इंटरनल मेमरीचे प्रकार होते. ओके, मेमरीचे प्रकार किती? दोन, इंटरनल मेमरी आणि एक्सटर्नल मेमरी. त्यातलं इंटरनल मेमरी आपण आता पाहिलं. इंटरनल मेमरी परत एकदा दोन प्रकारची असते, रॅम आणि ROM. त्यानंतर आता आपण बघणार आहोत एक्सटर्नल मेमरी काय असते ते. एक्सटर्नल मेमरी काय असते तर कोणत्याही कम्प्युटरमध्ये एक हार्ड डिस्क असते. हार्ड डिस्क, हार्ड डिस्क काय, आपण जेव्हा कम्प्युटर विकत घेतो तेव्हा आपण दुकानात गेले की तिथला दुकानदार आपल्याला सांगतो की याची हार्ड डिस्क 500 GB ची आहे, 1 TB ची आहे, असं आपल्याला तिथला दुकानदार सांगतो. ओके, सो इन दिस वे एक्सटर्नल मेमरी इज ऑल्सो युज्ड. आणि ही एक्सटर्नल मेमरी एका प्रकारची सपोर्टिंग मेमरी म्हणून काम करते तुमच्या कम्प्युटरमध्ये. ओके, त्यानंतर ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीम काय असते ते लक्षात घ्या. ऑपरेटिंग सिस्टीम इज अ प्रोग्राम विच प्रोव्हाइड्स अ मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन कम्प्युटर अँड द पर्सन वर्किंग ऑन इट. आता आपल्याला माहित आहे, आपण लहानपणापासून आपल्या जन्मापासून आपल्याला आपले आई वडील इन्स्ट्रक्शन देत आलेले आहेत की असं करायचं, असं वागायचं. तसंच कम्प्युटरचं सुद्धा आहे. कम्प्युटरला काम करण्यासाठी इन्स्ट्रक्शनची आवश्यकता असते आणि कम्प्युटरला ह्या सगळ्या इन्स्ट्रक्शन आपण देतो, ह्युमन बिईंग देतो. ओके, कम्प्युटरला हे जे काही इन्स्ट्रक्शन आपण ह्युमन बिईंग देतो, या इन्स्ट्रक्शन, आपण दिलेल्या इन्स्ट्रक्शन कम्प्युटरला डायरेक्टली समजत नाहीत. तर कम्प्युटरला आपण दिलेल्या इन्स्ट्रक्शन समजण्यासाठी
ऑपरेटिंग सिस्टीमची मदत घ्यावी लागते. ओके, आपली लँग्वेज कम्प्युटरला समजत नाही आणि कम्प्युटरची लँग्वेज आपल्याला समजत नाही. त्यामुळं कम्प्युटरमध्ये आणि आपल्यामध्ये एका प्रकारचा एक एजंट किंवा एका प्रकारचा एक ट्रान्सलेटर म्हणून एक सिस्टीम काम करते, याला आपण म्हणतो ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीम काय करते तर ह्युमन बिईंग्स कडून किंवा युजर कडून इनपुट घेते आणि हे इनपुट किंवा ह्या कमांड त्याला मशीन लँग्वेज मध्ये कन्वर्ट करून कम्प्युटरला सांगते. ओके, इन दिस वे ऑपरेटिंग सिस्टीम इज अ प्रोग्राम विच प्रोव्हाइड अ मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन कम्प्युटर अँड द पर्सन वर्किंग ऑन इट. या ऑपरेटिंग सिस्टीमचं सगळ्यात पहिले नाव ठेवण्यात आलं होतं जेव्हा सगळ्यात पहिलं फर्स्ट जनरेशन कम्प्युटर डिझाईन करण्यात आले, तेव्हा या ऑपरेटिंग सिस्टीमचं नाव ठेवण्यात आलं होतं डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम. डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम ही सगळ्यात पहिली ऑपरेटिंग सिस्टीम होती. ओके, डेनिस रिची नावाच्या एका पर्सन ही ऑपरेटिंग सिस्टीम डिझाईन केली होती. वी कॅनॉट यूज अ कम्प्युटर विदाउट ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीम शिवाय कम्प्युटर असूच शकत नाही. आता ही जी काही ऑपरेटिंग सिस्टीम आहे ही नेमकं काय तर ऑपरेटिंग सिस्टीम इज अ कलेक्शन ऑफ प्रोग्राम्स. ऑपरेटिंग सिस्टीम इज अ कलेक्शन ऑफ प्रोग्राम्स, वेगवेगळे प्रोग्राम्स त्यांचं कलेक्शन, त्याला आपण म्हणतो ऑपरेटिंग सिस्टीम. आता हे प्रोग्राम काय आहेत? अ प्रोग्राम इज अ ग्रुप ऑफ कमांड्स ऑर इन्स्ट्रक्शन टू बी गिवन टू अ कम्प्युटर. प्रोग्राम म्हणजे काय असते? ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन्स ऑर कमांड गिवन टू अ कम्प्युटर. आपल्या घरी जसे आपले आई वडील आपले टीचर आपल्याला कमांड्स किंवा इन्स्ट्रक्शन देतात, काय करायचं कसं वागायचं अशा इन्स्ट्रक्शन जेव्हा देतात त्याला सुद्धा आपण एका प्रकारच्या कमांड किंवा इन्स्ट्रक्शन म्हणतो. अशाच काही कमांड किंवा इन्स्ट्रक्शन आपण कम्प्युटरला देतो. कोणाच्या मदतीने देतो? प्रोग्रामच्या मदतीने. आपण प्रोग्राम लिहितो किंवा प्रोग्राम टाईप करतो आणि या प्रोग्रामच्या मदतीने कम्प्युटर काम करत असतो. ओके, नेक्स्ट इज डाटा अँड इन्फॉर्मेशन. अ डाटा और इन्फॉर्मेशन इज नथिंग बट रॉ अनप्रोसेस्ड इनपुट्स. डाटा म्हणजे काय असतो? रॉ किंवा अनप्रोसेस्ड इनपुट्स असतात आपल्याकडून दिलेले. ओके, आता डाटा म्हणजे काय तर फॉर एक्झाम्पल तुम्ही वर्डमध्ये एखादं टाईप करताय काय किंवा पेंटमध्ये एखादी पेंटिंग ड्रॉ करताय किंवा एखादा व्हिडिओ प्ले करताय, तर त्याच्यासाठी लागणारी इन्फॉर्मेशन हा तुमचा काय असतो? डाटा असतो, जो की रॉ फॉर्म मध्ये कच्च्या स्वरूपात प्रेझेंट असतो, ज्याला की आपण प्रोसेस करत असतो. ओके, डाटा इज द इन्फॉर्मेशन इन इट्स रॉ फॉर्म, अनप्रोसेस्ड फॉर्म. So this was all about different components of a computer. आता याच्यानंतर आपण बघणार आहोत की देर आर टू मेन कंपोनंट्स ऑफ कम्प्युटर. कम्प्युटर मधले कंपोनंट्स किंवा त्याचे पार्ट आपण दोन वेगवेगळ्या कॅटेगरीत त्यांना आपण डिवाइड करतो. फर्स्ट इज हार्डवेअर अँड सेकंड इज सॉफ्टवेअर. हार्डवेअर काय असते तर हार्डवेअर कन्सिस्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक अँड मेकॅनिकल पार्ट्स युज्ड इन कम्प्युटर. कम्प्युटरमध्ये जे काही बाहेरून आपल्याला दिसते मेकॅनिकल पार्ट जे आपल्याला दिसतात, फॉर एक्झाम्पल त्याची स्क्रीन आहे किंवा त्याच्या सीपीयूचा बॉक्स आहे, माऊस आहे, कीबोर्ड आहे, हे सगळं काय हार्डवेअर आहे. म्हणजे जे काही वस्तू आपल्याला बाहेरून दिसतात, इलेक्ट्रॉनिक आणि मेकॅनिकल पार्ट जे काही आपल्याला बाहेरून दिसतात, हे सगळे कशामध्ये मोडतात? हार्डवेअर मध्ये. आणि सेकंड पार्ट असतो, सेकंड कंपोनंट असतो सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर काय? सॉफ्टवेअर रेफर्स टू कमांड्स गिवन टू द कम्प्युटर और इन्फॉर्मेशन सप्लाइड टू इट. कम्प्युटरला आपण जे काही इन्फॉर्मेशन देतो, कम्प्युटरला आपण जे काही कमांड्स देतो प्रोग्रामच्या मदतीने, त्याला आपण काय म्हणतो? सॉफ्टवेअर म्हणतो. ओके, तर कम्प्युटरला जर आपल्याला त्याचे कंपोनंट्स जर आपल्याला क्लासिफाय करायचे आले तर आपण त्याला दोन टाईप मध्ये क्लासिफाय करतो. फर्स्ट वन इज हार्डवेअर. हार्डवेअर म्हणजे काय? जे काही आपल्याला बाहेरून दिसायला वस्तूच्या स्वरूपात, ते झालं सगळं हार्डवेअर. आणि सॉफ्टवेअर म्हणजे काय तर कमांड्स किंवा प्रोग्रामच्या स्वरूपात जी काही इन्फॉर्मेशन आपण कम्प्युटरमध्ये त्याच्या मेमरीमध्ये स्टोअर करतो, त्याला आपण काय म्हणतो? सॉफ्टवेअर म्हणतो. सो इन दिस वे देर आर टू मेन कंपोनंट्स ऑफ कम्प्युटर्स. आजच्या सेशनमध्ये आपण इथपर्यंत आलोय. या चॅप्टरमध्ये मेक अ लिस्ट अँड डिस्कस आणि अजून बऱ्याच काही गोष्टी इथे दिलेल्या आहेत. तुमच्या सिलेबस मधून या गोष्टी वगळण्यात आलेल्या आहेत. ट्राय दिस मध्ये त्यांनी मायक्रोसॉफ्ट वर्ड बद्दल माहिती दिली, त्यानंतर त्यांनी मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट बद्दल माहिती दिली आणि अजून त्यांनी PDF काय ते सांगितलेलं आहे. तर ही सगळे कंटेंट तुमच्या सिलेबस मधून वगळण्यात आलेला आहे. याच्या पुढच्या सेशन मध्ये आपण बघणार आहोत ऑपॉर्च्युनिटीज इन द फील्ड ऑफ कम्प्युटर्स, हे बघणार आहोत. त्याच्या आधी पॉवर पॉइंट किंवा मायक्रोसॉफ्ट वर्ड किंवा पेंट किंवा PDF याच्याबद्दल जे काही इन्फॉर्मेशन तुम्हाला नेटवर बघता येईल किंवा व्हिडिओज बघता येईल, तुम्ही बघून घ्या.
हे पॉईंट तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जाणार नाहीत. हे पॉईंट तुमच्या सिलेबस मधून या वर्षीसाठी वगळण्यात आलेले आहेत. ओके, इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ऑपॉर्च्युनिटीज इन द फील्ड ऑफ कम्प्युटर्स. ओके, या सेशन मध्ये काही डाऊट्स असतील तर मला मेसेज करा. हा सेशन आपण इथं थांबवणार आहोत. कोणाला काही अडचणी असतील तर मेसेज करू शकता. मी थोड्या वेळासाठी चॅट ओपन करणार आहे. ओके.